So welcome you all dear students for this mathematics session. We have started the sequence and series, and in that sequence and series, I think we solved the exercise 2.1 first problem. Is it right? Yes, sir. Yes, sir. Yes. So we are solving now the next problem. Second, for the GP, first one, if R equal to 1 by 3, A equal to 9, find T7. Second, if A equal to 7 upon 243, R equal to 3, find T6. Third, if R equal to -3, T6 equal to 1701, find A. Fourth, A equal to 2 by 3, T6 equal to 162, find R. चला आपण फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूयात. काय काय दिलेलं आहे इथं. आर ची व्हॅल्यू दिलेली आहे, ए ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचे, T7 फाइंड करायचे. तर मला सांगा Tn चा फॉर्म्युला काय. जीपी मध्ये आपल्याला तुमचं प्रोग्रेशन आहे, म्हणजे तुमची सिरीज आहे जीपी मध्ये. Tn चा फॉर्म्युला काय. A into R raised to n minus A into R raised to n minus 1. आता मला n इज इक्वल टू या फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय 7 आहे, बरोबर. हो. म्हणजे T7 इक्वल टू काय. ए ची व्हॅल्यू तुम्हाला किती आहे 9, आर ची व्हॅल्यू किती आहे 1/3 आणि एन ची व्हॅल्यू 7 minus 1 म्हणजे किती झाले 9 1 upon 3 raised to the power 6, बरोबर. 6. यस, म्हणजे हा मी असं लिहू शकतो 9 upon 3 raised to 6. बरोबर आहे का. Yes, sir. म्हणजे ह्याला Yes, sir. मी असं लिहू शकतो 9 ला 3 स्क्वेअर आणि खाली पहा मी याला असं लिहू शकतो का 3 raised to 4 into 3 raised to 2. Yes, sir. Yes, sir. 3 raised to 2 आणि 3 raised to Yes, sir. कॅन्सल म्हणजे 1 upon 3 raised to 4, बरोबर आहे. हो. आता Yes, sir. 3 raised to 4 किती होतं. 81. किती 81. 81 म्हणजे 1 upon 81, बरोबर आहे का. बरोबर आहे का. समजलं का. हो, सर. बोलत जा Yes, sir. बोलत जा. सेकंड करता येईल का. सेकंड पहा फॉर्म्युला तोच असेल, फक्त एन ची व्हॅल्यू किती आहे इथं 6. 6 म्हणजे T6 ए ची व्हॅल्यू किती आहे 7 upon 243. 7 upon 243. आर ची व्हॅल्यू किती आहे 3, n minus 1 6 minus 1 किती होईल 5. सॉल्व करता येईल. हो. 7 हा 243 आय थिंक 3 raised to 5 आहे इंटू 3 raised to 5 म्हणजे हा कॅन्सल होईल आणि हा काय येईल 7, बरोबर आहे. Yes, sir.
एनी प्रॉब्लेम? No, sir. सर सेकंड एक्झाम्पल सांगा ना. काय काय? सेकंड एक्झाम्पल परत सांगा ना. ते 243 सेकंड एक्झाम्पल ना, काय आहे? सेकंड एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल रिपीट करायचे का? लक्षात घ्या. a इज इक्वल टू किती आहे? 7/243. r इज इक्वल टू 3. फाइंड t6 करायचे म्हणजे n ची व्हॅल्यू काय येईल? 6. आता t6 आपला फॉर्म्युला आहे tn इज इक्वल टू a/r⁻n-1. आता इथं पहा a ची व्हॅल्यू किती आहे? 7/243 इंटू r ची व्हॅल्यू किती आहे? 3. n-1 n ची व्हॅल्यू किती आहे? 6 - 1 दॅट इज 5. समजलं? हो. हा. आता इथं पहा ह्या 243 ला मी हो. 3/5 लिहू शकतो. 243 ला 3/5 म्हणजे 7/3/5 इंटू 3/5. तर 3/5 कॅन्सल झालं, राहिलं काय? 7. समजलं? Yes, sir. येस. आता थर्ड पहा, इफ r इक्वल टू -3 म्हणजेच आपला फॉर्म्युला तोच असेल tn इज इक्वल टू a इंटू r⁻n-1. आता tn म्हणजे t6 दिलेलं आहे, t6 दिलेलं आहे. t6 म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू किती यांची? 6. बरोबर? यांची व्हॅल्यू 6, a ची व्हॅल्यू किती आहे? फाइंड करायचे आणि r ची व्हॅल्यू दिलेलं आहे -3 n-1. n ची व्हॅल्यू किती आहे? 6 - 1 किती होईल? 5. बरोबर आहे का? 5. येस. आणि t6 ची व्हॅल्यू किती आहे? हो. 1701. इथपर्यंत समजलं? हो. म्हणजेच पहा हो सर. तुम्ही a इज इक्वल टू 1701 रेस टू द पॉवर -3 मल्टिप्लिकेशन होता, इकडे गेल्यानंतर तो डिव्हिजन झाला. समजलं का? Yes, sir. आता -3 म्हणजे तो हा 5 हा ऑड आहे म्हणजे तो मायनस साइन येईल म्हणजे -1701 आणि 3/5 म्हणजे किती येईल? 243. इज इट राईट? Yes, sir. Yes. आता 1701 अपॉन 243 करा. 243 आय थिंक 7 नी तो हे होतो, जातो का 7 नी? हो Yes, सर. sir. हा, म्हणजे 7 तुमचे होता. हा 7 नी -7. म्हणजे a ची व्हॅल्यू किती येईल? -7. -7. येस. समजलं बेटा सर्वांना? Yes, sir. एनी प्रॉब्लेम? Yes, sir. No, sir. चला बाकीचे पण बोला. No problem, sir. व्हेरी गुड. हो सर. विराज, एनी प्रॉब्लेम? No, sir. येस. फोर्थ करताल तुम्ही? सोपे. Fourth करताल बेटा? हो सर. Yes. Next we'll take third. Which term of GP 5, 25, 125, 625 is 5/10 is 5/10. म्हणजे कोणती टर्म असेल? आता इथे जर पाहिलं हा 5/1 होईल, हा 5/2 होईल, 5/2 होईल, हा 5/3, 5/2, 5/2, 5/3, 5/4, 5/5 अशी कितवी टर्म तुमची 5/10 होईल? तुम्हाला हे फाइंड करायचे. आता मला सांगा या प्रॉब्लेम मध्ये a ची व्हॅल्यू किती आहे? a ची व्हॅल्यू किती आहे? पहिली टर्म कोणती? 5. 5. 5.
जीपीए म्हणजे आर तुम्हाला फाइंड करायचे. आर म्हणजे काय? सेकंड टर्म अपॉन फर्स्ट टर्म, थर्ड टर्म अपॉन सेकंड टर्म. किती येईल? 5. 5. 5 येईल. बरोबर, बरोबर आहे का? हो. Yes, sir. परत आपण tn इज इक्वल टू a इंटू आर रेस टू n मायनस 1. आता पहा, tn म्हणजे मला इथे व्हॅल्यू कोणती फाइंड करायची? tn म्हणजे मला व्हॅल्यू कोणती फाइंड करायची? पहा, मी इथं 5 रेस टू 10 घेतोय. 5 रेस टू 10. आता हे 5 रेस टू 10 व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपला इक्वल असं कोणतं येईल ते आपलं इथं फाइंड करायचे. आता सुरुवातीला a ची व्हॅल्यू मी घेतो इथं 5, a ची व्हॅल्यू घेतोय मी 5, आणि इथं r काय आलाय तुमचा 5 रेस टू द पॉवर n मायनस 1, रेस टू द पॉवर n मायनस 1. आता मला व्हॅल्यू कोणती फाइंड करायची? 5 रेस टू 10. म्हणजे मी इथं 5 रेस टू 10 घेतोय. मला माहिती नाही आता कोणती टर्म आहे. 5 रेस टू 10 मला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची? n ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता जर पाहिलं, हा 5 रेस टू 10 घेतोय मी इक्वल टू, आता इथं 5 रेस टू 1 आणि 5 रेस टू n मायनस 1, म्हणजे हा काय होईल? 5 रेस टू 1 प्लस n मायनस 1. हा 1 मायनस 1 कॅन्सल झाला. 5 रेस टू 10 इक्वल टू 5 रेस टू n. इथं बेस सारखा दिसतोय दोन्हीचा, म्हणजे मी पॉवर Yes, sir. शकतो का? Yes, sir. यस. म्हणजे n इज इक्वल टू काय आलं? 10. 10. n इज इक्वल टू 10. 10. समजलं? Yes, sir. एनी प्रॉब्लेम? No, sir. इंटरेस्ट येतोय सिक्वेन्स आणि सिरीज मध्ये? तर लक्षात घ्या, एपीचे प्रॉब्लेम तुम्हाला नाही आहेत, कारण तुम्ही 10वी मध्ये भरपूर स्टडी केलेला आहे. त्याच्यामुळे आता डायरेक्टली आपण जीपी पासून इथे स्टार्ट केलंय, आणि सिलेबसला पण जीपीच्या पासूनच स्टार्ट होते इथं. इथपर्यंत समजलं सर्वांना? Yes, sir. येस. Yes, sir. नेक्स्ट घ्या. For what values of x the terms 4 by x, 4 by 3, 4 by 3, 4 by 3 x, 4 by 27 are in GP. आता पहा, आपला बेसिक यूज करायचे. जर ए बी सी आर इन जेपी, आर इन जीपी, देन बी स्क्वेअर इज इक्वल टू काय? ए इंटू सी. आता तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे 1 2 3 ही व्हॅल्यू ए ची झाली, ही झाली बी ची, ही झाली सी ची. म्हणजे बी इज इक्वल टू एक्स, म्हणजे हा काय होईल? एक्स स्क्वेअर इक्वल टू 4/3 इंटू 4/27. बरोबर आहे का? Yes, sir. म्हणजे इथे जर पाहिलं, हा होईल तुमचा 16 आणि हा होईल किती होईल? 3/4, म्हणजे 81 होईल. बरोबर, म्हणजे x इज इक्वल टू काय आलं? 4/9. यस. इथपर्यंत समजलं बेटा? Yes, sir. एनी प्रॉब्लेम? Yes, sir. No, sir. नेक्स्ट घ्या. फॉर दिस सिक्वेन्स tn 5 raised to n minus 3 upon 2 raised to n minus 3 show that sequence is in GP. Find its first term and common ratio.
इथं तुम्ही काही टर्म्स पण फाइंड करू शकता. टर्म्स फाइंड करून पण तुम्हाला येईल, किंवा डायरेक्टली tn+1 tn अपॉन tn फाइंड करून तसे पण रेशो फाइंड करू शकता. सो इन एनी वन यू कॅन फाइंड दिस. आता इथे जर पाहिलं, मी समजा tnचा इथं फॉर्म्युला दिलेला आहे. tnचा फॉर्म्युला दिलेला आहे. tn इक्वल टू काय, 5n-3 अपॉन 2n-3, बरोबर आहे. मी n इज इक्वल टू 1 पुटअप करतोय, काय होईल सांगा बरं. 5n-3 म्हणजे 5(1-3) अपॉन 2(1-3) म्हणजे हा होईल 5(2) आणि हा होईल 2(2). म्हणजेच तुम्हाला मी हे वर घेतोय खाली घेतोय, तर हा 2(2) होईल आणि हा 5(2) होईल. तर हा काय येईल 4/25. इज इट राईट? इज इट राईट? Yes, sir. T2 फाइंड करा. आता T2 म्हणजेच काय येईल 5, 2 - 1 मी डायरेक्टली करतोय. 2 - 3 किती होईल -1 अपॉन परत 2(2) 2 - 3 किती होईल -1 म्हणजेच हा 2 वर घेतोय मी, म्हणजेच 2 वर घेतला, हा 5 घेतला, तर तुमचा आन्सर काय आलं 2/5. T2 इज 2/5. इज इट राईट? T3 फाइंड करा. T3 काय येईल 5(3 - 3 किती होईल 0 आणि 2(3 - 3 किती होईल 0, 2(0). 5(0) 1/1 हा होईल तुमचा 1. आणि T4 फाइंड करा. T4 किती येईल 5(1) अपॉन म्हणजे 4 - 3 किती झालं 1 आणि 2(4 - 1 म्हणजे हा 2, तर तुम्हाला झाला हा 5/2. T4 तुमचा 5/2. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? Yes, sir. आता Yes, T1 sir. ची टर्म आहे तुमची किती आहे 4/25. T2 किती आहे 2/5 आणि हे किती आहे 1 आणि हा किती आहे 5/2. आता तुम्हाला काय टर्म फाइंड करायचे, पहिल्यांदा शो करायचे दॅट इज इन जीपी. तुम्हाला आता हे डिवायडेड बाय हे म्हणजे तुमची tn+1/tn रेशो किती येईल सांगा बरं. पहिला 2/5 डिवायडेड बाय 4/25 किती येईल किती येईल 5/2. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? सर परत सांगा ना एकदा. 2/5 अपॉन 4/25 ही टर्म डिवायडेड बाय ही टर्म केली मी. आपला रेशो फाइंड करायचे ना, तर काय येईल 5/2. बरोबर आहे. हा 25 वर गेला आणि हा 4 इथं मल्टिप्लाय झाला, तर हा 5/2 म्हणजे हे पहा 2/5 अपॉन 4/25. याला कसं लिहितोय आपण 2 × 25 अपॉन 5 × 4. तर हा पहा 2/2 आणि हा होईल 5. बरोबर, म्हणजे 5 किती झालं 2. समजलं? हो. त्याच्यानंतर ही टर्म डिवायडेड बाय ही हे करा 1/2/5 म्हणजे हे किती झालं 5/2. बरोबर आहे का? हे 2 डिवाइड केल्या. हो सर. त्याच्यानंतर हो, ही sir. डिवाइड करा 5/2 डिवायडेड बाय 1 हे पण किती झालं 5/2 म्हणजे कॉमन रेशो किती झाला तुमचा 5/2. इज इट राईट? हो सर. म्हणजे Yes, sir. रेशो हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे तुमचा सिक्वेन्स हा काय GP. जीपी. समजलं? आता कॉमन रेशो तुम्हाला 5/2 भेटलेला आहे. फर्स्ट टर्म काय भेटेल तुम्हाला ए. फर्स्ट टर्म काय भेटेल, पहिली टर्म कोणती आहे याच्यामधली 4/25. 4/25. येस, दॅट्स आन्सर. समजलं? Yes, sir. एनी प्रॉब्लेम? No, sir. क्लिअर? नो सर.